गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर माझा थंबनेलवरून कळलं असेल आज काय माझा बर्थडे आज. तर माझा हा फर्स्ट ब्लॉग आहे. तर सगळ्यांनी मला सांगा कसा वाटलाय हा ब्लॉग करून तुम्हाला. तो आता पूर्ण एंड पर्यंत बघा. तर आता मी उठली आहे आणि येस 9 वाजले. ठीक आहे, ओके. मी 8ला उठलेले, आता 9 वाजले. सो चला आता आवरूया मस्तपैकी आणि मंदिरात जाऊया. चलो फिर. सो गाईज आता झालाय माझं औक्षण. इथे हे खालचं पप्पांनी केलंय आणि वरचं मम्मीने केलंय. सो आणि मला सांगा, मी 2007चे, मी 18 वर्षाचे की 19 वर्षाचे? लाईक कन्फ्युजन आहे. सोडा, आता आपण जाऊयात मंदिरात आहे, असं मठात जाऊया. ओके, सो चलो खाऊयात थोडंसं काहीतरी आणि मग जाऊया. तर गाईज आता आपण चाललोय मठामध्ये आणि मी इकडे डॉगीजना खायला घेतलंय. म्हणजे मला असं खूप वाटायचं की मी माझ्या बर्थडेला ना असं खूप सारे डॉग्सना खायला देऊ. खूप सारा नाही पण थोड्याशा तर चला. आणि म्हणजे मागच्या वर्षी मी असा विचार केला पण तो झाला नाही. या वर्षी मी आता एकटीचा पण स्टिल करू आपण ट्राय. चलो पेर अभी जाते हैं. हिंदी में मठाला काय बोलतात? प्लीज कमेंट करून सांगा हिंदीमध्ये मठाला काय बोलतात. इथे मठात आली आणि आता आपण काय माझ्यासोबत शूट करायला पण नाही ना, मला एकदम हार्ड होतं. चला आता आपण डॉगीज शोधूया काही. शोधायचे कुठे डॉग? मला तर लय मोठा प्रश्न आहे. आणि एकटी आली ना तर शूट पण करायला होत नाही मला. म्हणजे काय करू ना. चला आता ना पहिलं तर ना डॉगी शोधूया आपण. हे मला आठवायला लागेल कुठं असतात डॉग. आहेत मला माहिती, पण मी राहते तिकडून जरा लांब आहे आणि मी आता तरी लांब नाही जाऊ शकत कुठे, कारण की मला जायचं आहे बाहेर फ्रेंड्ससोबत. चलो फिर देखते इधर किधर मिळतं आहे क्या. मी मराठी इंग्लिश दोन्ही बोलते. इंग्लिश नाही, मराठी आणि हिंदी दोन्ही बोलते. इंग्लिश पण बोलते पण ब्लॉगमध्ये नाही बोलत आहे. येस, चलो. आय थिंक पाऊस येणार आहे. चालू झालं थोडा थोडा. मी ज्या एरियामध्ये आले ना तिकडचे डॉगी तर खतरनाक आहेत, कारण की माझ्याकडे डॉग आहे तर त्याला घेऊन येते ना फिरायला. तर इकडचे अजीब गरीब आहे. पण बघूयात चला. आंबा मला तर भीती वाटते त्यांना खायला द्यायला. मलाच चावते खायचं सोडून. चला दे. खूप कष्ट करून बाबा बघा यांची भांडणं झाली. मला खूप भीती वाटते. बाळा तर नाही आहे, त्याच्यातून खा. एक तिकडं दिलं, एक यार गेलंय भांडण. मला भीती वाटते. सो मी आता आली आहे घरी परत येते. आता चेंज करून आपण जाणार आहे माझ्या फ्रेंड्स लोकांसोबत केक कापायला. चला तर पटकन चेंज करते आणि मग भेटू आपण परत लेफ्टमध्ये. चला. सो गाईज जरा लेट झाला. मी शूट करायचंच विसरले. मी जेवले घरी आणि चेंज करून आले इकडे. आता फ्रेंड्ससोबत आता मी कट करणार आहे. हां छोटे सो
मेकअप केलाय पण रडते तर गाईज आम्ही आलोय आता केक कट करून हॉटेलमध्ये. तर इकडे ऑर्डर द्यायचं चाललंय, आमचा ऑर्डर येतोय. सो येस, आता ऑर्डर आला मी दाखवते तुम्हाला. हा दाखव दिलं. सो गाईज आता बस आले आमचं ऑर्डर. गाईज आमचं झालंय आता खाऊन वगैरे आणि आता मी दुसरीकडे जाणार आहे. माझे दुसरे फ्रेंड्स लोक आहेत. तर आता बाकीचे माझे जे फ्रेंड्स होते ते गेलेत. आता दुसरीकडे जाऊ आपण. चला गाईज बोर्नव्हिटा आणलंय मला माझी हाईट वाढण्यासाठी. म्हणजे शाबाश बेटा. आले तूफान किती इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. लोकांच्या वर्गात गाईज आता बाकीची ऑर्डर येते. सो येस, बिचारे लोक खात होते हे दोघं. मी खाली ठेवायला सांगितलं व्हिडिओसाठी. सो हे गाईज तो ना जास्त शूट करायला नाही झालंय मला ह्या व्हिडिओमध्ये, पुऱ्या ब्लॉगमध्ये. फर्स्ट माझा व्हिडिओ तर मी स्वतः विसरत होते की मी यूट्यूबचा ब्लॉग बनवते. तर मी खूप जास्त गोष्टी शूट नाही केल्या. जेवढ्या मला शूट करता आल्या तेवढ्या मी शूट केल्यात. सो मी आता आली आहे घरी. तर आता आपण चेंज करूयात आणि बघूयात नंतर कुठे जातो ते. आता फॅमिली सोबत सेलिब्रेट करणार आहे. सो येस चलो. आता बसते चेंज केला मी. माझ्या फ्रेंडने दिलेलं टी शर्ट घातलंय गाईज. सो मेकअप ठेवलाय असंच. मी ब्राऊन स्किन आहे म्हणून माझा मेकअप एवढा दिसत नाही, पण मी मेकअप केला आहे. तो आता डल झाला. सकाळी मेकअप केलेला पूर्ण. काय चाललंय गाड्यांचं. सो आता थोड्या वेळाने फॅमिलीसोबत जाणार आहे. स्वतः थोडा रेस्ट करते. आता केक कट केला आहे. मी बोललेले ना आम्ही जाणार आहे हॉटेलला. तर थोडीशी म्हणजे माझ्या डॉगीची तब्येत बरी नाही आहे. तर आम्ही जरा प्लॅन नंतर करू, तो म्हणजे नंतर परत सेलिब्रेट करू असं ठरवलं आहे. सो आता कट केला आहे मी. व्हिडिओ तर दाखवलीच मी तुम्हाला. सो आता कट केला आणि आता येस आजचा प्लॅन तर थोडा कॅन्सल. माझा बाबू आजारी आहे आमचं. सो चलो, म्हणजे जे काय बड्डेसाठीचं रिलेटेड आहे ना ते मी सगळं या ब्लॉगमध्ये टाकणार आहे. म्हणजे उद्या परवाचे सगळे व्हिडिओज असतील. सो येस. सो गाईज आता मी चालले कॉलेजला आणि मी सगळं कॉलेजचं नाही दाखवणार आहे बिकॉज हा बड्डेचा ब्लॉग आहे. मग बड्डेसाठी जे स्पेशल होईल तेच दाखवेल. सो कॉलेजचे फ्रेंड्स लोक बड्डे सेलिब्रेट करणार आहे तर ते दाखवणार आहे. सो येस, माझ्या पूर्ण लेक्चर्स होतील, कॉलेज सुटेल तेव्हा मी दाखवेल. सो आता तरी बाय बाय. आता इकडे बसचा वेट करते. म्हणजे मी माहीत नाही मला ब्लॉगमध्ये मी कसं काय केलं आहे ते. म्हणजे मला नाही एवढं जमलं शूट करायला. माझा फर्स्ट व्लॉग आहे ना काही, समजून घ्या जरा. मला माहीत नाही प्रॉपर कसा व्हिडिओ काढतात. म्हणजे मिनी व्लॉग्स तर माहिती आहे पण पूर्ण नाही का व्लॉगसारखं ते. आता मी बसचा वेट करते. असं म्हणजे बोलूशी पण नाही वाटत, अशी थकली आहे मी खूप. पण कॉलेजमध्ये ते मीटिंग ठेवली तर लवकर पण बोलवलं आणि कॉलेजला जावंच लागेल. गाईज आता लेक्चर्स करून झालेत आमचे आणि माझे फ्रेंड्स लोक गेले अर्धे केक काढायला. सगळे सायलेंट करत बोलू शकता तुम्ही, असं वाटलं पाहिजे. माझे बाकीचे पण फ्रेंड्स आहेत तिकडं, ते सगळे मी व्हिडिओ चालू केले तर गप्प राहिलेत. सगळे शाळेत हा ठीक आहे. आणि आता 2 जण गेलेत केक आणायला. केक आल्यावर मग दाखवते. सो गाईज केक इज हिअर. आता केक कापूयात. ब्लॉग करताना मोबाईल